महानगरपालिका निवडणुकांत महायुतीचा ऐतिहासिक विजय। मोदींवरील वाढता विश्वास, महाराष्ट्राने दिला विकासाला कौल। महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल भाजप आणि महायुतीसाठी ऐतिहासिक ठरले आहेत। बीएमसी सह राज्यातील नगर निकायांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने दणदणीत कामगिरी करत सत्ता मिळवली आहे। या विजयामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील जनतेचा वाढता विश्वास असल्याचा दावा भाजपने केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत मोठा दावा केला। महायुती महाराष्ट्रातील 29 पैकी 25 महानगरपालिकांमध्ये सत्ता स्थापणार आहे। हा विजय मोदीजींच्या विकास दृष्टिकोनावर जनतेचा शिक्का आहे। बीएमसी मध्ये भाजपने अविभाजित शिवसेनेच्या जवळपास पूर्ण अशा वर्षांच्या पूर्णविराम देत सर्वात मोठा पक्ष बनण्याचा मान पटकावला। पुण्यातही भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या आघाडीला पराभूत करत सत्ता काबीज केली। मोदींचे महाराष्ट्राला आभार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या विजयाबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले। महाराष्ट्राच्या जनतेने एनडीएच्या सुशासन आणि जनहिताच्या अजेंड्याला आशीर्वाद दिला आहे। भाजपचा दावा। अमोदी लाट कायम। भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत म्हटलं, महाराष्ट्रातील हा विजय स्पष्ट दाखवतो की मोदीजींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास दिवसेंदिवस वाढतो आहे। ही केवळ निवडणूक जिंकणं नाही, तर राष्ट्रव्यापी स्वीकाराचं प्रतीक आहे। त्रिवेदी यांनी केरळमधील तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील अलीकडील भाजप विजयाचाही उल्लेख करत सांगितलं की पक्षाचा प्रभाव देशभर वाढत आहे। जेन झीनेही दिला भाजपला पाठिंबा। या निवडणुकीत युवा मतदारांनी भाजप महायुतीला मोठा पाठिंबा दिल्याचा दावा करण्यात आला आहे। विकसित भारत या संकल्पनेवर तरुण पिढीने विश्वास दाखवला असल्याचं भाजपने म्हटलं। राष्ट्रवाद विरुद्ध विरोधकांचा अजेंडा। भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुग यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। महाराष्ट्राने राष्ट्रवादासाठी मतदान केलं आहे। पाकिस्तान प्रेरित राजकारण करणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवला। राजकीय संदेश स्पष्ट। महानगरपालिका निकालांनी महाराष्ट्रात भाजप महायुतीचा दबदबा मजबूत केल्याचं स्पष्ट झालं आहे। ठाकरे आणि पवार यांसारख्या घराण्यांचा प्रभाव कमी होत असताना मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप विकास आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर मतदारांचा विश्वास जिंकत असल्याचं चित्र समोर आलं आहे। मुंबईपासून पुण्यापर्यंत आणि राज्यभर महायुतीचा विजय हा केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित नसून राष्ट्रीय पातळीवर मोदींच्या नेतृत्वाला मिळालेल्या वाढत्या पाठिंब्याचं ठोस उदाहरण मानलं जात आहे। महाराष्ट्राने अविकास राष्ट्रवाद या अजेंड्याला दिलेला हा स्पष्ट जनादेश ठरला आहे।